होत नाही, कर्तव्य पण पार पाडावे लागतात. आपली आई जर संकटात असेल ना, आपल्या आईच्या पाठीशी उभं राहावं लागतं. कधी कधी आई नेहमीच आपल्या पाठीशी उभी असते, पण आपल्या आईच्याही पाठीशी कधीतरी उभं राहावं लागतं. त्याला मुलगी मानलं होतं ना, एका शब्दाखातर लगेच 5,000 ट्रान्सफर केले ते. माझ्या मेहनतीचा पैसा आहे, माझा काय खंडणी वसुलीचा पैसा नाही माझा. पोलीस स्टेशनच्या चक्र्या मारू मारू वैताग आलेला आहे, पण ताईला भेटायचं म्हणल्यावर वैताग येत नाही. लय भारी वाटतं, असं आनंदात आली मी भेटायचं. म्हणून तुम्ही पोलीस खेळता का? हा मग आता हे सगळं निपटलं ना की नाशिकला यायचं आणि मला सामान लावू लागायचं. मी एक ट्रक सामान माझा पडलेला आहे घरात. लगेच चला निपटायची कायला वाटतं आता, हे तर आयुष्यभर चालणार आहे. एक क्वार्टर शांत राहणं पाहिजे. नाही ना, कायला शांत राहायचे. एक क्वार्टर आम्हाला हे सगळं मिटलं ना, आम्हाला घ्यायची थोडी थोडी. कोण कोण बसणार आहे त्यांनी या थोडी थोडी घेऊ. म्हणजे फेमस आहे नाशिक, असंही फेमस आहे तर या तुम्हाला. पण काही असो, घेऊन काही असो, लय मज्जा आली. आता मध्ये मस्त कार्यक्रम झाला है ना, मज्जा आली. नाही जे काय ते कायदेशीर आहे. आम्ही पहिल्यापासून सहकार्य करतोय आणि पोलिसांनी पाहिलंय. मी खूपदा रिक्वेस्ट केली आहे, सगळं बंद करा बंद करा. आम्ही काही नाही ऊन येत आहे डोळ्यावर. नाही ऊन येत आहे डोळ्यावर, पण अतिशय खालच्या स्तरावर. आणि काही घेणं नाही देणं नाही, काही संबंध नाही, ओळख नाही पाळत नाही. काय आपल्याला बांधायला बांध आहे का, आपण एका माईच्या पोटी जन्माला आलोय का, आपल्या प्रॉपर्ट्यांवर नावं आहे. पोलिसांनी ते एवढं वेगळं नाव दिलं बाबा. मोठे मोठे केसेस सॉल्व्ह करण्यासाठी पोलीस वर्दी घालतात ना की या युट्यूबच्या भांडणांसाठी. आणि जे कोणी हे वाढवा करतायत ना, तुम्ही फक्त तुमची किती कमी बुद्धी आहे दाखवून देताय. काय असो, आता आमचं एकच टार्गेट आहे, हे सगळं थांबायला पाहिजे. कारण नसताना कोणाची आम्ही काही बोलत नाही तरी पण चालू सकाळ. तो बी काय म्हणत होता, तो तुमचा बॉस आलाय बरं का सगळ्यांचा इथं, बांग्या. तो बांग्या बी काय म्हणत होता, अजून पण इथे 4-5 बॉयफ्रेंड आहेत म्हणे. त्याला झापलं मी, पोलिसांच्या समोरच झापलं. म्हणलं मी धंदा करू दे, तिकडं जाऊन तिकडं बसू दे, तुला काय करायचंय? माझा दिवस झालाय, माझा आता मी काही करू शकते, तो माझा प्रश्न आहे. तुला कोणी अधिकार दिला माझी बदनामी लग्न करतं याच्याशी तुम्हाला काय घेणं, असं पोलीस म्हणतात. मी स्वतः बोलले पोलिसांसमोर. काय पोलिसांचं तेच म्हणणं असतं, त्याचं वैयक्तिक आयुष्य. कोणी काही करू, तुम्हाला काय करायचं? कोणी दारू जरी पित असेल त्याच्या पैशाने काही असं, पण बांग्याला जबरदस्त झापलेलं आहे आणि हेच पाहिजे होतं. आता इथून पुढे तरी अपेक्षा करते. आता बाकीची सगळी टीम येणार आहे बरं का, मजा बघत राहते यांची. फक्त एवढंच आहे, उचलून आणलंय. फरारच होता ना तो. फक्त एवढंच म्हणणं आहे की इथून तरी अपेक्षा आहे पुढं की हे सगळं आता थांबणार. राहिली गोष्ट माझ्या मुलाची, तर ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही कायदेशीर करा, तिकडं लढू. युट्यूबर काय बाजार, युट्यूबर करायचे ना ते डॉलरचं चिन्ह बंद करून ठेवा. म्हणजे तुम्हाला आहे ना पैसे भेटणार नाही, मग तुमचं भुकायचंही बंद होणार. डॉलरचं चिन्ह बंद करायचं आणि खुशाल करिश्माच्या नावाने व्हिडिओ छापायचे. मी स्वतः परमिशन देते. हिंमत असेल ना तर करून दाखवा. हसतात लोक. वय काय 40च्या पुढे येतो आता, सुना यायचे वय झाले तुमचे. काय थोडी म्हणते ना, याचं त्याचं नाव घेते, याला हिचा तो आहे तिचा तो आहे. प्रेम असतं तेव्हा पुढे रिलेशन जातं. तुमचं तेवढे पण नाही आहे की तुमच्यावर कोणी प्रेम करावं. तुम्ही पैसे देऊन जरी कोणाला सांगितलं ना की आमच्यावर प्रेम करा, तरी कोणी करणार नाही. कारण मुळातच ना त्याच्यात व्यक्तिमत्व चांगलं, सौंदर्य, स्वभाव चांगला असं लागतं, तेव्हा माणूस प्रेम करतो. मी सुंदर आहे का? हो मग, म्हणून तेवढे तुझे बॉयफ्रेंड. दोन मागे उभे. हो बघा बरं, असे बॉयफ्रेंड पाहिजे. असे खेळून बसले होते दोघे. एखाद्या स्त्रीकडे पुरुष तेव्हाच आकर्षित होतो जेव्हा ती आकर्षक असते, शरीराने, चेहऱ्याने, बोलण्याने, वागण्याने. तेव्हा तो आकर्षित होतो. तर आकर्षक महिलांच्या याच्यात पुरुष प्रेमात पडतात. यात काही नवीन नाही, हे निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम आहे हा. आणि 17 काय 18 करा. ते जरा बघ, जरा तुझं काय ते रूप रंगणी, जरा नुसतेच ते तोंड असं झिरऱ्या पडल्यावानी आणि पार 50 वर्षाची म्हातारी दिसते. तर जरा बघा, आता मी 50ची आहे पण वाटते. हो ताई, मी तुम्हाला पाहून 28-30 समजलं मला. हे जादा हो गया. नाही जादा नाही, 35-40 ठीक आहे. अजून बी माहित नाही मला खरं वय जायचं. माझं वय 48 आहे. 48. म्हणजे हे दुसरे हेमा मालिनी झाल्यात आता. शपथ कधी मला माहित नव्हतं. शपथ मी म्हणलं 30च वर्ष आहेत काय मधुरीताई. माझं वय 48 आहे आणि ही अक्षरशः माझ्या मुलीच्या वयाची. म्हणजे माझी पहिली मुलगी, आमची जी पहिलं मिसकॅरेज झालं ना, ती जरा जिवंत असती ते तिला 23 लागलं असतं. मी आहे ना ताई.
आई मी आहे. 4 मुली माझ्या इथे, बाकीचे दाखवत माधुरी नाही ताईला मुली ऐकून घ्या. नाही, ही एक कमी मुलगी आहे. आहे, रुणाली पण बाजूला बसली आहे, ती पण माझी मुलगी आहे. काजल आहे, ती माझी मुलगी आहे. स्नेहल आहे, माझी मुलगी आहे. आणि कृपा म्हणून आहे अजून एक माझी मुलगी आहे. त्यातल्या 3 मुली या दलित आहेत. 3 मुली या दलित आहेत. एक मातंग समाजाची आहे, एक महार समाजाची आहे, एक चांभार समाजाची आहे. ही ओबीसी आहे आणि रुणाली मराठा आहे. आणि ते माझ्यावर म्हणतात ना- आरोप आहे की मी जातीवादी आहे. ते म्हणतात ना देव एक हाताने काढतो तर 10 हाताने हा. म्हणजे देतो. देवाने एक नाही एक दरवाजा बदल्यात बंद 5 करतो. दिल्या. हा, एक दरवाजा बंद करतो आणि तर 5ही 10 कट्टर आहे. महत्वाचं म्हणजे 5ही कट्टर. एक बेईमान निघाली, सगळं करायचं बरं का. एक माई माधुरी माई ताई म्हणणारी, करत नाही. एक माई माई म्हणणारी बेईमान निघाली. पण ठीक आहे, आई कचरा तो नुसतं कचराच असतो. म्हणण्यात आणि मुलीचं कर्तव्य निभवण्यात फरक असतो बरं का ताई. मी आईपणात काही कमी केली नाही, पण तिची लायकी नव्हती मला आणि मुलगी माझा अजून एक अनुभव शेअर करू वाटते मला. हे युट्यूबच्या सगळ्या बाया एका तरफ म्हणजे एक साईडला आणि तुम्ही एका साईडला. फक्त दोघांमध्ये एक फरक कळलाय मला की तुम्ही एवढ्या हाय लेवलच्या स्टँडर्ड लेवलच्या असून सुद्धा तुम्हाला एवढंच पण गर्व नाही. पण या लोकांना कोणी हुंगत सुद्धा नाही. यांची चपली इतकी पण लायकी नाही. याचं- ऍटिट्यूड एवढा आहे ना ताई. मी ही गोष्ट notice केली बरं एकही का 10वी दोघांची. झालेली नाही. एक कोणी 7वी नापास, नाही, कोणी मी 5वी शिक्षणावरून नापास. पण बोलत नाही नाही. नाही, हे सांगते मी. स्वभाव माझ्याकडे 4 तुमचा- डिग्री आहेत. तुमचा 4 डिग्री. स्वभाव, तुमची वागणूक, तुम्ही प्लस एवढं म्हणजे वेल सेटल आहात. तुम्हाला कशाची गरज नाही, कोणाची गरज नाही, युट्यूबची गरज नाही. तरी सुद्धा तुम्ही होऊन एवढ्या मोठ्या मनाने दुसऱ्यांना मदत करता. याचं कारण सांगते ना. माझा जन्म आहे ना खेडेगावात झालेला आहे, मातीच्या घरात झालेला आहे. मी फक्त शिक्षणाचा कास धरून इथपर्यंत आलेली आहे. माझा जन्म झाला त्या दिवशी माझ्या आईच्या माहेरी घरात पीठ पण नव्हतं. वाटीभर पीठ आहे ना, शेजारच्यांकडनं उसणं आणलं होतं माझ्या आजीने आणि घाटा करून आईला खाऊ घातलं होतं. एवढ्या गरीब परिस्थितीत आम्ही जन्माला आलेलो आहोत आणि तिथून आम्ही प्रवास मग केला. आज किती म्हणून घमंड आम्हाला पाहिजे? जाणीव आहे. म्हणून घमंड आम्हाला किती जाणीव पाहिजे? आहे. नाही नाही, घमंड पाहिजे. उलट जे लोक आहे ना शून्यातून वर येतात त्यांना अचानकच घमंड येतो. कसं काय काय माहिती. नाही, जो योग्य शिक्षण घेतो त्याला घमंड कधी येत नाही. शिक्षणाचा हा फरक आहे. त्यामुळं शाळा शिका, शाळेमध्ये नावं टाका. आता तसे म्हणून म्हणतात, म्हणून म्हणतात, माझी जरी 12वी पढेगा झाली इंडिया असेल तभी तरी बढ़ेगा इंडिया. माझी जरी 12वी झाली असेल तर एवढं तरी समजदारपणा आहे माझ्याकडे. रिस्पेक्ट करायचं वगैरे सगळं कळतं. नाही, आता आपल्या पूर्वीच्या मला आज्या तर पणज्या शिकवणारं होत्या त्या पण- कुठे शाळेत जायच्या, पण किती समजदार होत्या. डोक्यावर पदर ताई जायचा नाही मला त्यांचा. शिकवणारं कोणीच नव्हतं. आई ना 1.5 महिन्याची असतानाच वारलेली माझी आई. आणि पप्पा तर मुके बहिरेच होते, हँडिकॅप होते, चालता पण येत नव्हतं त्यांना. बहीण भाऊ तर नाहीच येत मला. आजीने सांभाळले. आजी किती शिक्षण देणार होती, मला काय करणार होती. 12वी पर्यंत झालं माझं. तरी आईने म्हणजे आजीने होईल तेवढं आईचं प्रेम दिलंय मला. नाही, ते एक हे पण असतं, एक व्यक्तिमत्व बाकी मी असतं. स्वतः घडलेली आता आहे. सिंधुताई सपकाळ माई त्या कुठे शिकलेल्या होत्या, पण माणूस हातून असतो. पहिले माणूस की त्या माणसाचा तुम्ही जर स्वभावच स्त्रीच्या कळायला जन्माला पाहिजे. आलेला आहात तर पहिले तुम्ही स्त्रीत्व तरी जपा. स्त्रियांची इज्जत काढताना एवढ्या खालच्या दर्जाला जाऊन काढताय. बरं, कोणाचं कोणाशी भांडण असेल तर काढताय तर समजू शकतो. हिचं त्यांच्याशी काही संबंध नाही, माझा त्यांच्याशी काही संबंध नाही. स्त्री नावाला सुरू. कलंक आहे ते लोक. सुरू. नाही, आता तरी थांबवा आणि आता थांबेल असं मला वाटतंय. पहिला आणि दगड मी राहिली मारला गोष्ट- असेल ना तर फक्त मला पुरावा द्या की मी पहिले बोलली असेल, तर करिश्मा पहिले बोलली असेल, तर हा, काजल हा, पहिले पुरावा बोलली आम्ही काही असेल. करायला हां, मग तयार. आम्ही सगळं ॲक्सेप्ट करू. आम्ही पाय पडून माफी मागू. फक्त पुरावा द्या की आम्ही आधी सुरुवात केली की आम्ही काही बोललोय. कधीच नाही, कधीच नाही. शेवट जाता जाता एकच सांगणार, हावडे आई म्हणल्याने आई होत नाही, कोणाला लेख म्हणल्याने लेख होत नाही. कर्तव्य पण पार पाडावे लागतात. आपली आई जर संकटात असेल ना, आपल्या आईच्या पाठीशी उभं राहावं लागतं. कधी कधी आई नेहमीच आपल्या पाठीशी उभी असते, पण आपल्या आईच्याही पाठीशी कधीतरी उभं राहावं लागतं. मी त्याला मुलगी म्हणतात- मानलं होतं ना, एका शब्दाखातर लगेच 5,000 ट्रान्सफर केले होते. माझ्या मेहनतीचा पैसा आहे. जाऊ दे, काही पैशाने माझा पण काय माणूस खंडणी हे होत नाही. वसुलीचा पैसा नाही माझा, का माझ्याकडे नाही. ब्लॅक मार्केटचा पैसा आहे तो असं नाही. माझा पैशाने कोणी मेहनतीचा गरीब पैसा. आम्ही होत नाही, पण पण मनाने मी मोठा मुलगी पाहिजे. मानलं ना, एका शब्दाखातर मी लगेच 5,000 ट्रान्सफर केले. आज ती बाई मला कुत्री भंगरी काय 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 मरणाच्या बोलते. दारातून बाहेर काढलं ना, तेवढी तरी लाज मरणाच्या ठेवायला पाहिजे दारात होती. असताना जेव्हा कोणी पैसे देतं ना, त्या सर्वात पैशाची जास्त किंमत राग नसते. ताई तुम्हाला सांगते, युट्यूबवरच्या सगळ्या बायांमधून सर्वात जास्त राग कोणावर असेल ना, फावडीवर आहे माझा. कारण ती लायकीचीच नाही निघाली. तुम्ही म्हणजे अजिबात ती तुमची पोरी समाजसेविका होण्याच्या म्हणून तर लायकीची शून्य आहेस नव्हती. तू. शून्य माणूस म्हणून शून्य, समाजसेविका तिला शून्य, माणूस की नाहीये, ती आई समाजसेवा म्हणून कशी शून्य करायची? आणि मुलगी म्हणूनही माझी शून्य, आई झाली बहीण ती म्हणून बघा. पण शून्य, बहीण म्हणून पण शून्य आहे. मला सांगा, कोणती आई आपल्या मुलीला संकटात टाकते? मग? ती तर आई झालती ना माझी. मग सुधरवायचं होतं तिला. तू मुलगी मानलं होतं, मी जसं सुधरवलं तिला. मी काढलं ना तिला, 2 संकटातून बाहेर काढलं. मग सुधरवण्यामध्ये आता पण- मातृत्व आहे ना, बिघडवण्यामध्ये. आता पण किरणशी लग्न लावायचं तर योग्य पद्धतीने सगळा विचार करूनच लावून देणार. भले काय एक असं वर्ष तिला मी देऊन बोलले, दिली भले म्हणजे 1 वर्ष देऊन घे, दिली. असं 1 नाही. वर्ष घे, काही प्रॉब्लेम मुलगी नाही. मानली ना तर सगळ्या मुलीसारखंच सगळं चौकशी करूनच करून देणार आहे. ते काही टाकून दिली म्हणजे देऊन दिली झालं, आपल्याला काय करायचं असातला प्रकार नाही आहे. काळजी होती म्हणून इथपर्यंत आले, नाही तर तुम्हीच विचार करा, कुठे नाशिक, कुठे पुणे. बरोबर ना? माझं आणि घर अर्ध लावलंय, बाकी ते सोडून आले मी. अजून एक हावडे तुला
स्पेशली तुझ्यासाठी. तू सोडून गेली म्हणून काय झालं, अजून 2 पोरी त्यांना एक्स्ट्रा भेटल्या. एक्स्ट्रा भेटल्या. चल हवा आणि है ना. चला बाय चला बाय. मग बाय बाय. आणि आयुष्य एकदाच मिळतं, मन मारून नाही. हो खरंच आयुष्य एकदाच भेटतं. किरण सोबत लग्न करणारा 100 वेळेस विचार करणार आहे बरं का मी. आयुष्य एकदाच भेटतं, नाहीतर तेही व्हायचं सत्यानाश. आगीतून उडायचं, ते फुपाट्यात पडायचं. नाही वेळ घेऊ आम्ही, काही घाई नाही आम्हाला कुठल्या गोष्टीची. आरामात करू. कुठे वय निघून चाललं, अजून तर 24च आहे तिचं वय. नाही 26 आहे. हा सॉरी. खोटं सांगू नका, नाही तर परत हे लोक म्हणतात. नाही, नाही. आणि मला आधीच ठरवलं की 40ची आहे मी 40ची. ती संगे फावडे हे संजी गंजी संजी मंजी सगळे आहेत चंगू मंगू आहेत त्या, नवीन चंगू मंगू आहेत. हा तर फावडे लक्षात ठेव, एकटी समजू नको. मला पण आणि आईला पण, कळलं ना. आई म्हणलंय आईच मानणार, आणि शेवटपर्यंत असं तुझ्यासारखं नाही करणार. जय हो, जलने वालों की दुआ से आगे बढ़ेंगे. जय संविधान, जय शिवराय. बोलतो पण मानतो पण, ठीक आहे. आणि त्याचे गुण पण तेवढे अंगी आहेत बरं का. नुसतं मानल्याने आणि बोलल्याने काही होत नसतं. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती म्हणल्याने ते महान पुरुषांचे जरा अंगी गुण असावे लागतात. जसं आमच्या ताई बोलून तर नाही दाखवत, पण त्यांच्या मार्गावर चालतात. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती म्हणायचं, जय संविधान म्हणायचं. आणि मग पुढच्या 5 मिनिटांनी भंगरी म्हणायचं, भिकारी म्हणायचं, कुत्री म्हणायचं. स्त्रियांना शिव्या द्यायच्या. कोणतं आहे म्हणजे कोणतं आहे तुझं? समाजसेवा आहे, याला समाजसेवा चंद्रकोर लावतो, म्हणतात. चंद्रकोरचं तर मान ठेव. मी चंद्रकोर लावली बघा. मान ठेवा. चंद्रकोर कोणी लावते, चंद्रकोर लावल्याने कोणी मराठा होत नाही. मला जाऊ द्या, जातीवर नाही बोलायचं. नाही पण जय एवढं खरं जिजाऊ, आहे. जय जिजाऊ म्हणता. मग चंद्रकोर ही आपल्या जिजाऊंची एक खूण आहे, किंवा गोल टिकली लावता ती रमाईंची खूण आहे. मग मी ही तर म्हणते भाषा बाबा, शोभते एवढे का? मोठे मोठे महान जे स्त्री ही भाषा होऊन गेले शोभते ना, का तुम्हाला? त्यांची बरोबरी आम्ही नाही करू शकत, आणि या धर्तीवर जन्माला आता अजून कोणीच नाही करू शकत. ते होऊन गेले, त्यांच्यासारखं नाही कोणी होऊ शकत. हे हा माधुरीताई येतात त्याच्या पण त्यांची कीर्ती येते. चुका कारण लई मोठं मन पाहिजे दुसऱ्यासाठी काहीतरी पण करायला. आता त्या चुका नाही स्वतःसाठी सगळे करतात, दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला मोठंच मन लागतं. बरोबर. त्यामुळं यादरक फावडे, थांबून दे बाई. तू काही माझी दुश्मन नाही ना, मी पण काही तुझी दुश्मन नाही. आणि ताईनी तर होऊन दुश्मनी केलीच नाही. आणि ताईवर म्हणजे राहिली गोष्ट ती 1 लाख सबस्क्रायबर झाल्याची, तर ते जे लोक असं नंग नाच दाखवतात ना, त्यांचे सबस्क्रायबर मिलियनमध्ये येते. 1 लाख काय घेऊन बसली, मिलियनमध्ये आहेत, मिलियनमध्ये. तू पण अजून काहीतरी असा मिरची मसाला टाक, थोडेसे कपडे हाफ घाल, 1 मिलियन होतील. मी 4 डिग्र्या घेतलेल्या आहेत, त्याच्यात 2 याच्यात डिस्टिंक्शनमध्ये, एका याच्यात कॉलेज टॉपर आहे मी, आणि एक 7वी नापास बाई मला म्हणते माझे 1 लाख पूर्ण झाले म्हणून माधुरी पाटील माझ्यावर जळते. हास्यास्पद आहे. बहाणा झाला की नाही हा मस्त पैकी. ते 1 लाखावर आपली इमेज नसते. तो मुद्दा पटतो का पहिले? आज जर युट्यूब पण झालं ना, काळं कुत्रं बी होणार नाही. तू 1 लाख म्हणते, माझे नवऱ्याचं 1-2 लाख रुपये महिन्याचा इन्कम आहे. तुझे 1 लाख सबस्क्रायबरची उद्बत्ती कुठे लावते? बरं आता एक काम कर म्हणा, ते 1 लाख सबस्क्रायबर लोकांना 1-1 रुपया माग, म्हणजे बरोबर 1 लाख रुपये महिन्याचे दर महिन्याला पाठवायचं म्हणा. मी आता लाईव्हला जरी इथे घेतलं ना, इथे 50 लोक येतील पुण्याचे माझे फॅन भेटायला. तिने इथून लाईव्ह घेऊन दाखवली, किती लोक येतात, फक्त दाखव. लोक तुझं नाव बी काढलं ना तर असं बोलतात, अरे जी किंवा काम कर, 23 तारखेला बोलवलंय ना, 23 तारखेला लाईव्ह घेऊन लोकांना बोलव. मी पण इथेच आहे 23 तारखेपर्यंत. 23 तारखेला मी लाईव्ह घेते, आणि माझ्यासाठी किती येतात ते बघ. मग तुझे 1 लाख मोठे चला होऊन जाऊ दे आता. तर चला मग बालिश पण आहे, मला इंटरेस्ट नाही बालिश. हा चला मग मस्त राहा, स्वस्त राहा, आणि